ज्या माऊलीने 9 महिने पोटात वाढवलं, ज्या बापाने रक्ताचं पाणी करून घराला छप्पर दिलं, आज त्याच छपराखाली त्या म्हाताऱ्या आई बापाला का जागा नसावी? उपस्थित आदरणीय श्रोते हो, आज आपण अशा एका विषयावर चिंतन करणार आहोत जो ऐकताना डोळ्यात पाणी येईल आणि विचार करताना काळजाचा थरकाप होईल. आजचा आपला विषय आहे म्हातारपणात मुले आई बापाला का सोडतात. आज आपण खूप प्रगती केली आहे. माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं, टोलेजंग इमारती बांधल्या, बँक बॅलन्स वाढवला, पण ज्या आई वडिलांनी आपल्याला पायावर उभं केलं त्यांनाच म्हातारपणात वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला किंवा एकाच घरात असूनही परक करून ठेवलं. ही समाजाची कोणती प्रगती आहे? आज आपल्याला या समस्येच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. आजच्या काळात मुले आई बापाला सोडतात यामागे पहिले आणि मुख्य कारण म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा अंधानुकरण आणि अतिस्वार्थीपणा. आजच्या काळात मी, माझी पत्नी आणि माझी मुले एवढंच कुटुंब उरलं आहे. लग्नानंतर मुलांना वाटतं की आपल्या स्वातंत्र्यात आई वडील अडथळा ठरत आहेत. स्वतःच्या सुखासाठी, फिरण्यासाठी म्हातारी माणसे घरात नकोत हा संकुचित विचार मुलांना त्यांच्यापासून दूर करतो. दुसरं कारण म्हणजे संस्कारांची कमतरता आणि करिअरची अवाजवी स्पर्धा. आपण मुलांना मोठा माणूस बनवण्याच्या शर्यतीत धावायला शिकवलं, पण चांगला माणूस बनवायला विसरलो. बालपणापासून मुलांना फक्त मार्कांची टक्केवारी, पैसा आणि करिअर शिकवलं गेलं. त्यांना नैतिक मूल्ये किंवा नात्यांची वीण शिकवलीच नाही. ज्या झाडाची मुळेच संस्कारांशिवाय कमकुवत असतात ते झाड मोठे झाल्यावर कुणालाच सावली देऊ शकत नाही. तिसरं कारण म्हणजे विचारांमधील तफावत, ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो. म्हातारपणात शरीर थकते, स्वभाव थोडा चिडचिडा होतो किंवा ते जुन्या पद्धतीचे विचार मांडतात. तरुण मुलांना हा रोजचा कटकट वाटतो. तुम्हाला आजच्या जगातलं काही कळत नाही असं म्हणून आई वडिलांना बाजूला सारलं जातं. संवादाचा हा अभाव शेवटी दुराव्यात बदलतो. चौथं कारण म्हणजे पैशाची आणि संपत्तीची हाव. अनेक ठिकाणी पाहायला मिळतं की जोपर्यंत आई वडिलांच्या नावावर जमीन, घर किंवा पेन्शन असते तोपर्यंत मुलं त्यांची सेवा करतात. एकदा का संपत्ती मुलांच्या नावावर झाली की तीच मुले आईबापाला भार मानू लागतात. गरज सरो आणि वैद्य मरो अशी ही आजची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. यासोबतच अनेकदा घरात सासू सुनेचे किंवा कौटुंबिक वाद इतके वाढतात की मुलाला बायको की आई वडील अशी निवड करण्याचा प्रसंग येतो. दुर्दैवाने अनेक मुले सोपा मार्ग म्हणून आईबापाला सोडण्याचा किंवा त्यांना वेगळ्या खोलीत किंवा वृद्धाश्रमात ठेवण्याचा चुकीचा निर्णय घेतात. श्रोते हो, कधी विचार केला आहे का की ज्या आईबापाने स्वतः भुकेले राहून मुलांना भरवलं, स्वतः फाटके कपडे घातले, पण मुलाला चांगल्यात चांगल्या शाळेत शिकवलं, त्या आईबापाची म्हातारपणात काय अपेक्षा असते? त्यांना तुमचा बंगला नको असतो, तुमची गाडी नको असते, त्यांना हवी असते फक्त तुमच्या वेळेतील 5 मिनिटे. बाबा, तुम्ही जेवलात का? आई, आज तुझा गुडघा जास्त दुखतोय का? हे विचारणारे शब्द त्यांना कोणत्याही औषधापेक्षा जास्त आराम देतात. पण आज परिस्थिती काय आहे? म्हातारा बाप घराच्या कोपऱ्यात खोकत पडलेला असतो आणि मुलगा मोबाईलमध्ये व्यस्त असतो. म्हातारी आई नातवाशी खेळायला आसुसलेली असते, पण तिला जुनाट विचारांची म्हणून मुलाच्या खोलीत येण्याची परवानगी नसते. हा जिवंतपणी दिलेला मरणयातनांसारखा त्रास आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, निसर्गाचा नियम आहे की पेरावे तसे उगवते. आज जे तरुण आपल्या आईबापाशी वाईट वागत आहेत त्यांनी एक गोष्ट विसरू नये, तुमची मुले सुद्धा हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांना जशी वागणूक द्याल, उद्या तुमची मुले तुम्हाला तशीच वागणूक देतील. आज तुम्ही ज्या हाताने आई बापाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत आहात, उद्या त्याच हाताचे बोट धरून तुमची मुले तुम्हाला तिथेच सोडून येतील. निसर्गाचा नियम बदलत नाही, कर्माची फळे याच जन्मात भोगावी लागतात. या समस्येवर उपाय काय? उपाय कायदे बदलण्यात नाही, तर माणसाचे मन बदलण्यात आहे. मुलांना लहानपणापासूनच आजी आजोबांच्या जवळ ठेवा. त्यांना वृद्धांविषयी आदर आणि प्रेम करायला शिकवा. रोज रात्री कितीही थकलो असलो तरी आई वडिलांजवळ बसून 2 शब्द प्रेमाचे बोला. म्हातारपण हे दुसरे बालपण असते. मुलं लहानपणी चुका करतात तेव्हा आई वडील सांभाळतात, मग आई वडील म्हातारपणी हट्ट करतात तेव्हा आपण का चिडतो? त्यांना सांभाळणे ही आपली जबाबदारी नाही, तर ते आपले भाग्य आहे. शेवटी एवढंच म्हणेन, जगतातली सगळी तीर्थक्षेत्रे, देवळे एका बाजूला आणि आईवडिलांचे पाय एका बाजूला. जिवंतपणी आईबापाच्या डोळ्यात पाणी आणून देव्हाऱ्यात दिवा लावण्याला काहीच अर्थ नाही. घरातल्या जिवंत देवांना जपा, घरच पंढरपूर होईल. एवढे बोलून मी माझे निरूपण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विठ्ठल विठ्ठल.